चला जे लेग साइडला खेळाडू आपले बसलेत प्रेक्षक बाउंड्रीच्या तिकडे थोडंसं मागे जा. आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर थोडं सहकार्य करा. मागे जा. तुम्ही असाल बाकीच्यांना देखील तिथून उठवा. बाउंड्रीच्या बाहेर बसा. चला आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रकाश नाटेकर आणि कथन देसाई दोन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात होईल. फायनलचा सामना बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटक घेऊन मामा जे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. डान्सिंग अंपायर मयूर कडव सरांना आपण पाहणार आहात या मॅच मध्ये. फायनलच्या मॅच मध्ये त्यांचा डान्स पाहायला मिळेल. बऱ्याचशा भूमिका मयूर कडव यांनी देखील निभावल्यात. पंच म्हणून कामगिरी पाहतात, समालोचक म्हणून कामगिरी पाहतात, स्कोरर म्हणून कामगिरी पाहतात. बटवाडीमध्ये रामजीनगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, उत्कृष्ट आयोजक देखील आहेत आणि डान्सिंग अंपायर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. चला बॅटिंगसाठी दाखल झालेत आघाडीची जोडी प्रकाश नाटेकर. मागील मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगली इनिंग त्यांनी पेश केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता आणि आता पुन्हा एकदा फायनलच्या मॅच साठी दोन्ही टीमला खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. बाणडोंगरी प्रीमियर लीग टाइम्स ऑफ इंडिया क्रीडांगणावरती ही स्पर्धा दरवर्षी रंगते आणि या वर्षी देखील जर पाहिलं तर रंगताना पाहायला मिळते. तरी पुढचं वर्ष देखील जर पाहिलं तर अगदी ती 9वं पर्व चांगलं होणार हे सांगितलं आणि आपण आता पुन्हा एकदा सुरुवात करतोय या ठिकाणी फायनलच्या मॅचला. अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम सामना फायनलची मॅच. गोलंदाजी मार्क वरती मामाला आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन फायनलची मॅच अंतिम सामना सुरुवात होते. प्रकाश नाटेकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला कथन देसाई, वय वर्ष 22 असणारा खेळाडू. कालच्या दिवसांमध्ये त्याच्या नावाची चर्चा राहिली. पहिला बॉल घेऊन फायनलच्या मॅचचा BPL पर्व 8. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. लॉंगरच्या दिशेला चेंडू निघालाय. कार्पेटच्या साह्याने पहिल्याच बॉल वरती आलाय. चौकार. नंतरच्या बॉलवरती षटकार चौकार आला. विकेट आली तर मयूर कडव सरांचा डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला. प्रकाश नाटेकर यांच्या बॅटमधून 4 धावा सुरुवात केली. श्री गणेश 4 धावांनी केलाय. पहिलाच बॉल सीमारेच्या पलीकडे पाठवला आणि सुरुवात चांगली केली आहे. पुढचा बॉल हा देखील इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. गॅपमध्ये शो खेळ आहे. क्षेत्ररक्षण आहे तिकडे. धाव आता मिळेल ती एकच. 2 बॉल 5 हे समीकरण पाहायला मिळत आहे पहिल्या ओव्हरमध्ये. मामावरती पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला, चौकार घेतला, परंतु दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट जे मात्र पाहायला मिळालं. अकोलातला बॉल चॉप केलाय. क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला तिकडे डायरेक्ट हिट केलाय. बचावलेत. 1 धाव पूर्ण. 1 सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. शिल्ड वॉरियर्स हा संघ बॅटिंग करत असताना टॉस गमावलाय. बॅटिंग करायचे फ्रोट जायंटच्या टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इजूने सांगितलं की कमी धावामध्ये रोखू, कारण इजू चांगल्या फॉर्म मध्ये. त्याच्या बॅटमधून खोऱ्यांड्या धावा आल्या. त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू मला वाटतं इजूच असणार आहे, कारण कालच्या दिवसामध्ये 64 धावा. का आज देखील जर पाहिलं तर 74 धावा.
78 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली खेळी केली आहे इज्जूने. म्हणूनच काय त्याने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली. बॅकफुटला गेले, कव्हर्सला ढकलला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगली फिल्डिंग. रहीमला पाहतोय. रहीम आणि करीम हे दोन बंधू या टीम मध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7 या आकड्यावरती. 4 बॉल 7. कथन देसाई आता ऑन स्ट्राईक आहे. कथन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या संघामध्ये पाहायला मिळतोय. फिरकीपट्टी म्हणून देखील त्यांनी कामगिरी काल चांगली बजावली. आज बॅटिंग करायची फायनलच्या मॅच मध्ये. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर सरळ निघून जातोय. लेग स्टंप वरतून विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. डॉट चेंडू या ठिकाणी आलाय. 5 बॉलवरती 7. अंतिम सामना मेगा फायनल बाणडोंगरी प्रीमियर लीग BPL BCH माध्यमातून केलेलं आयोजन. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन गेली कित्येक वर्ष आपल्या विभागातील खेळाडूंना ही मोठी संधी दिली आहे आणि सर्वांना एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटच्या माध्यमातून केलंय आणि या वर्षी देखील पाहायला मिळालंय. हा बॉल सरळ निघून जातोय. टप्पा पडल्यानंतर हलकचं वळण घेतलं. विकेट किपरच्या दिशेने बॉल गेला. डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्या त्या 7. डीजे 7 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्यात. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात मामाची राहिली. सैबू आलेत गोलंदाजी मार्कवरती. सैबूने देखील चांगली गोलंदाजी केली होती मागील 2 मॅच मध्ये. कमी धाबाचं षटक त्याने हाताळलं होतं. विकेट टेकर म्हणून सैबूकडे देखील पाहिलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्यात. चांगली गोलंदाजी या टीमकडे. फोर्ट जायंट्स या टीमकडे गोलंदाज देखील तेवढेच चांगले आहेत. फलंदाज देखील तेवढेच चांगले. कालच्या दिवसामध्ये एक सामना त्यांनी गमावला होता, परंतु त्याच्यानंतर चांगला प्रवास, चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आणि आज फायनलच्या मॅच मध्ये संघ पाहायला मिळतोय. परंतु विजयी घोडदौड नेहमीच या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये ठेवली. शील्ड वॉरियर्स टीमने एकही सामना त्यांनी गमावला नाही. फायनलच्या मॅच मध्ये त्यांची एंट्री पाहायला मिळते. प्रकाश नाटेकर यांची ऑलराऊंडर कामगिरी, कथन देसाईची ऑलराऊंडर कामगिरी पाहायला मिळाली. संघ 7 वरती आहे. इथून पुढे आता धाबा बनवायला लागतील. सैबू आलाय. दुसरं षटक घेऊन सैबूला इन्व्हाइट करण्यात आलंय. 5 षटकांची फायनल मॅच. 8 टीम, 112 खेळाडू, लीग मॅचेस, 2 दिवसाचं आयोजन पाहायला मिळेल. या चेंडूवरती सन्मान दिलाय सैबूला. सैबूची डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी सरप्राईज पॅकेज होता, परंतु तिकडे सन्मान दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट. तिसरी देखील होईल कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत. 3 धावा पळून पूर्ण केल्यात प्रकाश नाटेकर आणि कथन देसाईने. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि त्याच्या साह्याने या 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले. पहिल्याच बॉलवरती 10 धावा आल्या. बाणडोंगरी विभागातील सर्व क्रिकेटचे चाहते ज्यांनी अगोदरचं क्रिकेट गाजवलं आणि आज आपल्या युवा खेळाडूंना पाहण्यासाठी दाखल झाले त्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. बाणडोंगरीतून सर्व आजी माजी खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, प्रेक्षक यांची गर्दी झाली आहे. कारण आमच्या विभागातील खेळाडू खेळत आहेत. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ विजेता होईल, कोणता संघ उपविजेता होईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण ह्या 2 टीम चांगला परफॉर्मन्स, चांगला खेळ केला आणि त्यामुळे अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्यात. शील्ड वॉरियर्स संघ बॅटिंग करतोय. कोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. प्रथम देसाईला अगदी तिथं थांबवलं गेलं. सैबूले डॉट बॉल आला. सैबूची खासियत आहे, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला तो करतोय. धावा बनत नाहीयेत कथन देसाईकडून देखील. मागील मॅच मध्ये देखील तो धडपडत खेळत होता. आडव्या बॅटला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पहा इथं काय घडतंय. मोठी विकेट आली. सैबूकडे बॉल गेला, त्याने डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज प्रकाश नाटेकर बाद. डीजे
झाला पाहिजे मयूर कडवसर ते सर भटवाडीतून घाटकोपर भटवाडीतून 3 डान्सिंग अंपायर पहिले सनी जगताप दुसरे प्रदीप शिंदे आणि तिसरे मयूर कडव घाटकोपर क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं तिथूनच चंदू शेट्टी सर आले संदीप कदम यांना पण घाटकोपर मधून येताना पाहायला मिळालं बरेचसे समालोचक देखील घाटकोपर मधून आले तसेच जर पाहिलं तर अंपायर देखील घाटकोपर मधून आले आणि त्यापैकी मयूर कडव सर डान्सिंग अंपायर सैदूचा पुढचा बॉल इथं मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचा होता बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाही नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धाबा बनत नाहीयेत इथं मात्र धाबा बनवावे लागतील कथन देसाई एक मोठी विकेट गमावली आता प्रकाश नाटेकर बाद झाल्यानंतर कुठेतरी दबाव पुन्हा एकदा परंतु हा बॉल बराचसा बाहेर पंचांनी दोन्ही समांतर केलेत आणि कळवलंय धाव अवांतर नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय यश आडव्या बॅटनं हाफ ट्रॅकर होता स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा ओलांडतो आणि धावा मिळत आहेत त्या 4 मयूर कडव सर आयोजक म्हणतात की डान्स झाला पाहिजे संघाची धावसंख्या 15 झाली आहे कथन देसाईच्या जोडीला इथं एक सिंगल मिळेल लेकरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती जाईल 2 षटकांचा खेळ संपलाय 16 बनवल्यात शिल्ड वॉरियर्सच्या टीमने श्रेयस पाडावे आणि कथन देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चला आपण दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय 16 झाल्यात 1/16 शिल्ड वॉरियर्सच्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होतोय तिसऱ्या षटकाला रहीम आलाय गोलंदाजी मार्क वरती रहीमला इन्व्हाइट करण्यात तिसऱ्या षटकासाठी बॅटिंगसाठी आपण कथन देसाई स्ट्रायकिंग वरती 6 धावांवरती कथन खेळतोय 8 बॉल त्याने फेस केलेत धावांसाठी संघर्ष चालू आहे एक चौकार त्याच्या बॅटमधून आला सोबत जरा बाजूला वा पुढचा बॉल हा प्रकार आउट साइडला खेळला क्षेत्ररक्षक इजू आहे तिकडे चुकी करणार नाही इजू पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे आणि कथन देसाईची खेळी संपली आहे
धावाने पुढे गेली 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. दीपेश पटेलच्या बॉलवर पहिल्याच बॉलवर त्यांनी फेस केला आणि चौकार त्याने ठोकलाय. परंतु श्रेयश पाडावेला नाश केला आपण पाहतोय. त्याने अद्याप एकही बॉल फेस केलेला नाहीये. कथन देसाई बाद झाला परंतु दीपेश पटेल जी इनिंग पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये केली तीच इनिंग तो पुढे घेऊन जातो की काय. वाईट बॉल एक्स्ट्राची धाव फलकावरती. व्हाईट बॉल आणि त्याची एक धाव फलकामध्ये अतिरिक्त धाव फलकावरती ऍड केली जाते. संघाचा धावफलक पुढे जाईल. पुढचा बॉल अधिकारी टाकला. कट करायचा प्रयत्न झाला परंतु तिकडे मिस केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली. चायनीज कट रुबी कट मागे चेंडू झालाय. फाईनलेगच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. 23 धावा धावफलकावरती आहेत. रहीमला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. 4 बॉल वरती 7 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट त्याला मिळाली. रहीम करीम हे 2 बंधू या टीम मध्ये काल आणि आज आपल्याला पाहायला मिळाले. दोघंही ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने पार पाडली. पुढचा बॉल हा बॉल फ्लिक केला आउट साईडला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेल टिपला. फलंदाज बाद डीजे.
पराभवाच्या छायेमध्ये सापडला. शेवटचे 12 बॉल गोलंदाजी मार्क वरती इजू आलाय. ज्या इजूने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा घ्यायला भाग पाडला, आपल्या नावाचा बोलबाला झाला. इजू इम्पिरियल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतं आणि या मॅचचा आनंद घेतात. फायनलची मॅच अंतिम सामना आहे आणि त्यामध्ये मान्यवरांचं आगमन. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बाणडोंगरी प्रीमियर लीग 8 टीम खेळत आहेत. 112 खेळाडूंना संधी मिळाली. 112 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले. इजू आलाय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आहे, द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, एमर्जिंग प्लेअर अशी बरीचशी पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. इजू आलाय. चौथ्या ओव्हरसाठी आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. डीप विकेटला गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय. फिल्डिंग चांगली राहिली आहे. फिल्डिंगचा दर्जा बाणडोंगरीच्या प्रत्येक खेळाडूचा चांगला राहिलाय. परंतु इथं पहा, कौतुक केलं आणि लगेचच मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 धावा आल्या या बॉलवरती, जिथं मात्र एकच का आली असती. जिथं शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक होता त्यांनी जर बॉल पकडला असता तर केवळ 1 धाव आली असती. परंतु नंतरच्या 2 धावा मिस फिल्डिंगच्या पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे गेली. 27 धावा. संघाची धावसंख्या 27. शिल्ड वॉरियर्स आता बॉल बाकी आहे ते 11 बॉलमध्ये धावा किती बनवल्या जातील. या सरासरीने धावा बनवल्या तर 43 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. बाणडोंगरी प्रीमियर लीग BPL पर्व 8वं पाहायला मिळतं. शिफा स्ट्रायकरचे सर्वेसर्वा हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. हा प्रकार क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाईल 28. एक धावेवरती भर दिला जातोय. नितेश साळुंखे आणि श्रेयश पाडावे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नितेशने 4 धावा केल्यात. तो 4 धावांवरती खेळतो. श्रेयश पाडावे जास्तीत स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळाला नाही. त्याच्या बॅटमधून 1च धाव आली. 1 बॉलवरती त्यांनी 1 धाव बनवली आहे. परंतु आता दोनही नौखे बॅटर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इज्जूचं हे षडक 2 बॉलवरती 4 त्याने खर्च केल्यात. आउट साईडला क्षेत्ररक्षक जागला. कॅच पकडली. फलंदाज आणखीन एक बाद. 4था धक्का बसतोय शिल्ड वॉरियर्सच्या टीमला. आल्या बॅट फिरवली. बॉल निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली 28 वरती. धाबांचा वेग पाहायला मिळत नाहीये. धाबांचा वेग वाढत नाहीये. 7.64च्या सरासरी धावसंख्या चालू आहे. करंट रन रेट जो मात्र शिल्ड वॉरियर्सचा पाहायला मिळतोय 28ला 4. पुढचा बॉल पुढे सरसावले. त्या बॉलला लॉंगॉनच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मधून 1 धाव तर घेतली. धुरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल 30 या आकड्यावरती. आता धावा महत्वाच्या आहेत. पुढचे बॉल जर पाहिले तर अजून 7 बॉल बाकी आहेत या इनिंग मधील. पहिल्या डावातील 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 झाल्यात. धावा किती होत आहेत, किती धावांचं टार्गेट
वर फुल टॉस होता. बॉलर्सचा ड्राईव्ह समोरच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा दुहेरीसाठी पलटणार. हो निश्चित 2 धावा घेतल्यात, 2 धावा पूर्ण केल्यात. 32 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. पंच कळवतायत 1 धाव शॉट आहे म्हणजे 31 धाव फलकावरती आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 31 झाल्या. 4 विकेट गमावल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. आता करीमकडे जावं लागेल कर्णधाराला. रहीमने चांगली ओव्हर हाताळली, त्याला 2 विकेट मिळाल्या. आता करीम आलाय. बाबा कमी दाबांमध्ये थांबावं लागेल. 31 तर चिल्ड वॉरियर्स टीमने बनवल्यात. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये शिल्ड फर्स्ट जायंट्स हा संघ पाहायला मिळतो. शिल्ड वॉरियर्सचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. कालच्या लीग फॉर्मॅटमध्ये 2 सलगचे सामने जिंकले. आज देखील सेमीफायनलची मॅच जिंकली. 3 सामने जिंकले, परंतु या 4थ्या फायनलच्या मॅचमध्ये या पहिली बॅटिंग करत असताना 4 विकेट गमावल्यात आणि 31 धावा 4 षटकात बनवल्यात. शेवटचे 6 बॉल करीम आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल करीमचा शेष पाडावेसाठी. हा बॉल जर पाहिला तर लेस्टमच्या बाहेर पेशी केलाय. वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव व एक्स्ट्राच्या धावेने संघाची धावसंख्या वधारेल, पुढे जाईल. शेष पाडावेला जास्तीची स्ट्राईक मिळालेली नाहीये. ट्रॅकर फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्ग होत. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल पोचला तिकडे, परंतु चांगली फिल्डिंग. दुहेरीचा प्रयत्न. तिसरीसाठी पलटले. आवश्यकता नव्हती. तिसरी धाव घेत असताना फलंदाज आणखीन एक धावबाच्या रूपामध्ये बाद. यांचा डास पाहायचा होता, परंतु दुपारचं जास्तीचं जेवण पचन झालेलं नाहीये. नाहीतर त्यांचा डान्स तुम्हाला पाहायला मिळाला असता. 40 झाल्या धावा फलकावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा प्रकार. आणखीन एक बॉल. शॉर्ट बॉल. त्याच्यावरती फटका आल्या मात्र 2 षटका ठोकलेत या खेळाडूने. नितेश सिंग याने 2 षटका ठोकले.
गौरव आला बॅटिंगसाठी. शेवटचे 2 बॉल. धावसंख्या 47. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 8वं पर्व. शेवटची मॅच, अंतिम सामना, फायनलची मॅच पाहायला मिळते. 47 वरती धावसंख्या. हा ट्रॅकर होता, त्यावर देखील प्रहार केलाय गौरवने. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मिस फिल्डिंग, दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 49. फायटिंग टोटल मात्र उभी केली आहे शील्ड वॉरियर्स या टीमने, परंतु त्यांच्याकडे विस्फोटक फलंदाज इजू आहे. या षटकातील शेवटचा बॉल, या इनिंग मधील शेवटचा बॉल. धावसंख्या 49. मोठा फटका या ठिकाणी खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव तर कंप्लीट. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. इजू पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीसाठी पलटले. 3 धावा होणार का कंप्लीट? नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावा बनवल्या त्या 51. विजयासाठी 52 धावांची आवश्यकता.
अंतिम सामना पाहायला मिळेल जिथे लक्ष ठेवण्यात आलं 52 धावसंख्येचं. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलेला पाहायला मिळाला आणि पूर्वार्धामध्ये 51 धावा बनवण्यात आल्या. 7 फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. त्या प्रकारे पूर्वार्धामध्ये खेळ आपण पाहिला, रन सातत्याने पाहायला मिळत होते. खरं तर पहिल्या 4 एकंदरीत 3 षटकांमध्ये केवळ 24 होत्या. 2 षटकांमध्ये तब्बल 27 आल्या आणि त्यामुळे फायटिंग टोटल उभी राहिली आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये 27 धावा पाहायला मिळाल्या. आपण पाहतोय बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 हे 8वं पर्व आणि अंतिम सामना याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोडोबाबा, शेवटचा क्षण गोडोबाबा आणि शेवटचे काही क्षण राहिले जे गोडाकडे निघालेत. BPL 2026 सीझन 8 आजचा अंतिम दिवस. चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. चला लक्ष वेधेल मी, फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवेत. संघ 112 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना मला मिळाले. 1 प्रीमियर लीग, 1 पॅशन अँड 1 चॅम्पियन. हो, एक विजेता पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना मला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याच्या बॅटने खोऱ्याने धावा येत असताना मला मिळाल्या. अदानी आणि अंबानींना 100 रुपयाची नोट जेवढी क्षुल्लक आहे ना, तेवढी या बॅटरला धावा क्षुल्लक आहेत. इजू मैदानाच्या आतमध्ये असताना मला मिळतोय. एका सामन्यामध्ये 64, दुसऱ्या मॅच मध्ये 78. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली आहे, धावांचा सेलच लावलाय त्याने. आज त्याची बॅटिंग महत्वाची राहणार आहे. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्याच्या साथीला फैजान पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. फैजान पटेलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. फैजान पटेल हे नाव पाहिल्यानंतर मला मुना पटेलची आठवण झाली. गुजरातच्या इकार या छोट्याशा गावामधून भारतीय संघाचं तख्त गाठणारा मुना पटेल याच्या आयुष्याची सुरुवाती काळ हा खडतर राहिला होता. एका लादी कंपनीमध्ये तो कामाला होता. शूज त्याच्याकडे तितकेसे चांगले नव्हते बॉलिंगसाठी. त्याच्या गावातील एका व्यक्तीने, बड्या व्यक्तीने त्याला शूज देऊ केले. तो गोलंदाजी करू लागला, बीट मॅचेस खेळायचा आणि तदनंतर त्याचा वेग इतका होता की तो भारतीय संघामध्ये दाखल झाला. मुना पटेल काळ राहिला त्याचा आणि आज त्यामधील एक पटेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 51चा लक्ष आहे. 52 धावसंख्येचा करायचा. पाठलाग सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल, सुरुवात अंतिम सामन्याला. इजूच्या बॅटमधून आला चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा बॉल इथून मात्र निर्धाव स्वरूपाचे येत असताना मला मिळतोय. इजू ज्या वेगाने तो बॅटिंग करतो, धावा सातत्याने गोळा करतोय. खेळपट्टी जी आहे ना, ती या खेळाडूच्या प्रेमातच पडली आहे. धावा सातत्याने येत आहेत. अंतिम सामना आहे, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. वेळ बदलेल का या मॅच मध्ये? कोणाची कशी राहील वेळ? उजव्या बाहेरचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये फ्लोट जायंट संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय.
फलकावरती एकंदरीत 10 बनलेल्या 5 चेंडूचा खेळ संपला. 25 बॉल विजयासाठी 42 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली आहे. 25 चेंडू आणि 42 धावा. इज्जू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना, त्याच्या नाश्त्यालाही एवढ्या धावा पुरणार नाही ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली आहे. 42 ची आवश्यकता अद्याप राहिली आहे. गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा दीपेशला आपण पाहत आहोत. यावेळेस बॉल मिड ऑफला केला, बीट केला क्षेत्ररक्षकाला. धाव मिळतील त्या 4 रन्स आल्या 4. हा इथं चौकार. ऑन दी बोर्ड. 14 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पाहायला मिळाला. सुरुवात तर चांगली झाली आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना, त्याच्या यशाची इमारत उंच आणि भरभक्कम उभी राहते. सुरुवात चांगली झाली आहे. येणारे 24 बॉल 38 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना कथन देसाईला आपण पाहत आहोत. कथन देसाई गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाला. 24 चेंडू आणि 38 ची गरज. 24 चेंडू आणि 38 ची आवश्यकता अद्याप राहिली आहे. 24 चेंडू आणि 38 धावा जिथे आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू घेऊन कथनचा पहिला बॉल इथून मात्र स्क्वेअर कट केला होता. रन्स मिळते इथून 1. नितीनला आपण पाहिलं त्या ठिकाणी तो वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळाला. खरं तर हा तोच बॅटर आहे ज्याने सामना थांबला होता, जाऊन चालू केला. 18 बॉलमध्ये 24 होत्या, 12 बॉलमध्ये 27 कुठून काढल्या आणि त्याचमुळे एक फायटिंग टोटल उभी राहिली. 15 धावा धावलकावरती आहेत. जॉन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल आणि काय क्षेत्ररक्षण कमालीचं. बॉल अडवला नाही, तो हातात चिटकला. वेगाने निघणारा चेंडू तो मात्र झेल टिपले जात नाहीत अशा क्षणाला त्या हातामध्ये चिटकतात. 16 धावा धावलकावरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. दुसरं 22 चेंडू आणि 36 ची गरज. आने वाली 22 गेंदे जीत के लिए 36 की जरूरत. 22 चेंडू आणि 36 धावा. पुढचा चेंडू अलोट फुलतो जुजबॅस्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. इथूनही आपण पाहिलं तर पंचांचा इशारा हाय फायला 22 झाली आहे. एकेरी धाव येत असताना मला मिळते. 17 धावा धावलकावरती आल्यात. 21 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. इज्जू आशेचं किरण आहे. मूलभूत गरजा संघाच्या सातत्याने तो पूर्वत असताना मला मिळतो. पुढचा चेंडू स्विचित करण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू स्टाबॉल होईल. सीमारेषेच्या दिशेने धाव येतात 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इंजूच्या बॅटमधून चौकार. या षटकातील आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. धावलकावरती बनल्या ते 21. 20 चेंडू आणि 31 ची गरज. आने वाली 20 गेंदे 31 की जरूरत. 20 चेंडू आणि 31 धावा.
फुल लेनचा बॉल, यावेळेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार. मिळेल यावेळेला सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केलेला सिंगल अवेलेबल आहे. ती अर्जित करण्यात येते. 26 बनल्या, 13च्या धावगतीने 26 आल्यात. येणाऱ्या 18 चेंडू आणि 26 ची गरज. 26 बनल्या 12 मध्ये, 18 मध्ये 26 ची आवश्यकता. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजेकडे वळूयात, एक मधुर संगीत ऐकू. चेंडू आणि 22 ची गरज. 17 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू यश. यावेळेला डेथ ऑफ द क्रीज गेला, ऑन साइडला फेकून दिला. या वेळेला या फटक्यामध्ये इतकं वजन होतं की धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार.
धाव फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिला तर वधारलेल्या पाहायला मिळत आहेत. 36 बनलेल्या आहेत. 16 बॉल 16ची गरज. आणखीन एक षटकार. धाव मिळतात त्या 6. इजूच्या बॅटमधून षटकार. इजू थैंक यू इज्जू बैटिंग कर रहा है. 40 रनों पे जीत के लिए 10 की जरूरत है. इज्जू की हाफ सेंचुरी के लिए 10 की जरूरत. 10 मिळवल्या इज्जूने तर त्याचा अर्धशतक होईल आणि 10 धावा विजयासाठीच हव्यात. 42 धावा पुलकावरती 10ची आवश्यकता. याही वेळेला ऑन साइडला लांब लचक चेंडू सीमारेषेच्या वाय. षटकार. थँक्यू. विजयासाठी 4ची गरज आहे. 4ची आवश्यकता राहील या सामन्याला जिंकण्यासाठी आणि इज्जूच्या हाफ सेंचुरीसाठी 4 हव्यात. विजयासाठी 4ची गरज. इज्जूच्या अर्धशतकासाठी 4. धावफलकावरती 48 बनल्यात. काय सामना पाहायला मिळाला. इज्जूने या स्पर्धेमध्ये अशी बॅटिंग केली. आयोजकांना कोणत्याही स्वरूपाचा ताण दिलेला नाहीये मालिकावीर शोधण्यासाठी. इजूची पत्नी आई बाबा सर्वच जण या ठिकाणी सामना पाहत आहेत आणि कदाचित त्याचमुळे त्याची बॅटिंग चांगली होते. पुढचा वाव. अर्धशतक. 3rd हाफ सेंचुरी. अर्धशतक इजूने टोकला आणि मॅच फिनिश केली आहे. अगदी तादात. त्याला मिळू शकतं. आणि पारितोषिक आहेत जे त्याच्या नावावरती जातात. या त्याला आपण 500 रुपयाला कॅश प्राइज देतो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच फायनलच्या मॅचचा जो इज्जू राहिलेला आहे. काय बॅटिंग केली. 1 साइड हिरो. मितेश सिंह ने 2 बॉल पे 2 सिक्सेस जो लगाए थे. मितेश सिंह के तरफ से 1000 रुपए का इनाम. 2000 रुपए का इनाम. 3000 रुपए. चला हँडशेक होत असताना मला मी इथे स्पर्धा संपली आहे. खूप सारे अभिनंदन. बाणडोंगरी प्रीमियर लीग दमदार सोहळा जो मात्र इथे संपन्न होत असताना मला मिळतं. हॅलो हॅलो. लेग साईडला चेअर कोण कोण घेऊन गेलात त्या लोकांनी आपापली चेअर घेऊन या फटाफट. चेअर सगळे इथे यायला पाहिजे. सगळे चेअर इथे यायला पाहिजे. जे जे बसले आहेत त्यांचे. हसन जरा बोल सबको उधर. सोनू चेयर लेके आओ. चलो
हे डांगे डांगे या सगळ्या चेअर घेऊन या इथे लवकर या सगळ्या चेअर घेऊन या सगळ्या तिघांनी रक्षित चेअर घेऊन या फटाफट वाईल त्या खुर्च्या घेऊन या इथे कशाला लावतोय खुर्च्या कोण मग त्याच्या मागेच उभं ठेव असं कर नाही ना असं ठेव सब चेअर्स लेके